कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। कोकणातील संस्कृती, परंपरा आणि लोककलेचे दर्शन घडवणारी लग्नातील गोंधळ ही परंपरा आजही तितक्याच उत्साहात जपली जात आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात सध्या लग्नसराईत पारंपरिक गोंधळ उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होताना पाहायला मिळतोय। या गोंधळ परंपरेत पेटत्या दिवट्या हातात घेऊन पारंपरिक वाद्यांच्या तालावर नृत्य केले जाते। वधूवरांसह कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक या सोहळ्यात तल्लीन होऊन सहभागी होत असल्याने वातावरण भक्तिमय आणि उत्साहपूर्ण बनते। विशेष म्हणजे पारंपरिक वेशभूषा, ढोलताशांचा गजर आणि लोककलेची झलक यामुळे हा सोहळा अधिक आकर्षक ठरतो। आधुनिकतेच्या काळातही कोकणातील अनेक गावांमध्ये ही परंपरा आजही जिवंत ठेवण्यात आली आहे। एकत्र कुटुंब पद्धती आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या गोंधळ परंपरेमुळे नव्या पिढीला देखील कोकणातील लोकसंस्कृतीची ओळख होत असल्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे। सर्वप्रथम भवानी मातेचा आनंद साजरा करण्यासाठी कैलास पर्वतावर चंडमुंड दैत्याचा वध करून या भवानीचा जागर कैलास पर्वतावर शंकराच्या इथे गोंधळ घालण्यात आला आणि त्या गोंधळाची पद्धत तिथून सुरू झाली आणि तेव्हापासूनच ही गोंधळी सर्व मंगल कार्यामध्ये लग्नाचा आणि नवसाचा गोंधळ सर्व ठिकाणी घालण्याची परंपरा ही गोंधळी समाज करत आहे आणि तीच प्रथा आज देखील चालू आहे आणि इथून पुढे देखील आमची पाठची पिढी ती प्रथा चालूच राहील। इथे कारण आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे हे जे विधी असतात हे विधी परंपरागत आहेत आणि पिढीजात ते ठेवले जातात, ते संस्कारिक असतात। त्याच्यावर काही संस्कार आहेत, ते संस्कार फार महत्त्वाचे आहेत आणि ते दैवी शक्तीच्या योगाने आपल्याला पुढे जायचं असतं। दैवी शक्ती ही फार महत्त्वाची आहे। या दैवी शक्तीवर आज आपण विश्वास ठेवत नाही अशी आजची परिस्थिती निर्माण झाली आहे विज्ञान युगामध्ये, परंतु दैवी शक्ती ही नाही असं नाही, याच्या अनेक उदाहरणं आपल्याला मिळू शकतात।